फक्त यूट्यूबचं सांगतोय, एका महिन्याला एक आयफोन 100% आम्ही यूट्यूबच्या पेमेंटमधून खरेदी करू शकत होतो. तुम्ही यूट्यूबमधून पैसे किती कमवतात? बिनधास्त व्हिडिओ घेते आणि शूट करते आणि मी प्रत्येक कामामध्ये मेहनत करते. हे हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन ब्लॉगमध्ये मित्रांनो. आजचा नवीन ब्लॉग आहे मित्रांनो. सकाळी 10 वाजता स्टार्ट झाला बरं का. आणि 10 वाजता आम्ही जेवण करायला बसलोय. कारण की काय माहिती का, विशेष म्हणजे आज संडेला एक तर आमच्या चिवला पण सुट्टी असते आणि त्याच्यामध्ये अनुष्काला पण सुट्टी असते. काय ती शॉपवर आज संडे दिवशी येत नाही, कधी येते कधी येत नाही, सुट्टी असते सगळ्यांना. तर सकाळी बघा मस्त जेवण बनवलंय. सकाळची सुरुवातच जेवणाला काय बनवलं ना तुम्हाला दाखवतो. खूप छान असं अनुष्कानं जेवायला बनवलेलं आहे. खरंच खूप भारी वाटलं बरं का. हे बघा ताट पण रेडी झालेलं आहे इकडे. मी तुम्हाला तर दाखवलंच, दिसतंय का. खूप म्हणजे खूपच छान. त्यात अनुष्का थोडी नाराजच आहे. विशेष म्हणजे काय झालं माहिती आहे का, लव्ह मॅरेज करून अनुष्का खरंच फसली आहे. आणि त्यात 2 लेकरं झालेत. शिव इकडे बघा आमची, ती बसली जेवण. तिला विचारच पडलाय, पप्पा असं का म्हणताय. हां थोडी सकाळी चिडचिड झाली अनुष्कासोबत माझी. कोणाच्या घरामध्ये चिडचिड होत नाही, सगळ्याच्या घरामध्ये होते ना. मग समजून घ्यायचं असतं, एवढं काय नसतं त्याच्यामध्ये. चल हास एकदा, आता दे सोडून विषय. अरे हास अनुष्का, हास. सांग मम्मीला जरा, तू कशी भांडते मला ती दिवसभर, तुला माहिती आहे ना. ओ बाई चला फायनली हसली आहे अनुष्का. जाऊ द्या, चालत राहत असतं या गोष्टी सगळ्या. तर या सगळ्यांना जेवण करायला मी पहिले जेवण करून घेतो. खरंच खूप भूक लागलेली आहे. कारण की एकदा शॉपवर गेलं ना मित्रांनो, परत जेवायला यायला टाइमच मिळत नाही. कसं एक तर तोंडावर रक्षाबंधन एक आहे, नागपंचमी एक आहे, याच्यामुळे खूप परेशानी निघते. आणि विशेष म्हणजे आज मॅडमला सुट्टी असते, आज ती काही येणार नाहीये शॉपला. तरी पण आम्ही रविवार असून 10 वाजता सगळं आवरलंय. ओ बाई, अरे यार खरंच खूप भारी. 10 वाजता सगळं आवरलं नाही तेव्हा 1-1 वाजता बरं का, 1-1 वाजता. आता मी तिला आधीच सांगितलं, लवकर उठत जा, लवकर सगळं आवरत जा. कारण कसं शॉपला लवकर जावं लागतं. बोल ना. ओ बाई, मग आजची रेसिपी झालं पिल्लू मी. सकाळी 10 वाजता जेवण करण्याची मज्जाच वेगळी असते. आणि ही तर बघा मस्त वेगळी खात बसलेली. मला तरी जेव मन कमीत कमी तो. ताट वाढलंय तुम्हाला. सगळीकडे काय असतं माहिती आहे का, सिटीमध्ये सकाळी चहा, पोहे, उपमा, नाश्ता सकाळी हेच करतात सगळेजण. पण आमच्या गावाचं वातावरण वेगळं आहे. सकाळी एवढं जबरदस्त असं जेवणच मिळतं डायरेक्ट जेवायला. सवय तसं सकाळी लवकर जेवणच करायचं डायरेक्ट, आणि संध्याकाळी जेवण करायचं. 2 टाइम जेवण करतो आम्ही. दुपारचा काही विषय नसतो आमचा. एकदा शॉपला गेलं डायरेक्ट संध्याकाळी घरीच वापस येतो आम्ही. शॉपवर गेलो तर थोडंफार आणलं खाल्लं, नाहीतर मग नाहीत खात आम्ही डायरेक्ट संध्याकाळी. तर सकाळी लवकर भूक पण छान वाटतं बरं का, सकाळी असं जेवायला, गरमागरम जेवायला भेटतं. खूप छान वाटतं, एकदम भारी वाटतं. चला या असतं. हे बघा मित्रांनो, इकडे वॅगनर उभी केलेली आहे आम्ही. आणि आता आमचं जेवण वगैरे झालं. आणि आता हे बघा अनुष्का कुठे निघाले, चला मी तुम्हाला दाखवते. जाऊया आता आपण अनुष्काच्या मागे. आणि हे बघा माझ्या आजीचं घर आहे. आजीला डब्बा देण्यासाठी आले बरं का. आम्ही जेवण वगैरे केलं, तिला डब्बा देण्यासाठी आले. दादी हाय. हो का, दादी पण हाय करते आमची. लय दिवसानंतर पाहायला भेटलं तुम्हाला बरं का. हिला व्हिडिओमध्ये नसते आमच्या, ती इकडे राहते माझी आजी. जेवण हा जेवण जेवती का ती आणलं तिने. हा जेवण करून घे. चला आणू ठेवलं का. हे बघा माझी आजी इकडे राहते बरं का. आमच्या घरासमोरच घर आहे. हे बघा आमचं इकडे समोर घर आहे बघा. इकडे दिसते तुम्हाला. हे तर आमची किराणा दुकान खाली आणि हे घर आमचं. आणि ती राहते इकडं. ते जेवण लय उशिरा हा जेवण लय उशिरा असते. हा आणि इथं माझे काका पण राहतात बरं का. ती काकापाशी असते इकडे. तर चला जाऊ का करून घे जेवण. बरं ठीक आहे, चला चलो. मी जातो आता शॉपला. तू पण लवकर आवरून ये. आज तर रविवार असल्या मग सुट्टी मारू नको. गिऱ्हाईक चालू असेल तर यावंच लागेल तुला तिकडे. हां चला मग. तुम्ही YouTube
मधून पैसे किती कमवतात? आतापर्यंत तुम्ही YouTube मधून किती पैसे कमवले हा प्रश्न आहे ना मित्रांनो, एवढा सतवतो ना, खोटं नाही सांगत, खूप म्हणजे खूप सतवतोय. जवळपास 2022 पासून आम्ही युट्यूबवर आहोत. फक्त मधल्या थोड्या काही कालावधीमध्ये आम्ही युट्यूब सोडलं होतं बघा. आणि बऱ्याच जणांचे क्वेश्चन होते, बरेच जण आम्हाला विचारत होते तुम्ही युट्यूब मधून किती कमवतात. त्यासाठी आज आम्ही सांगणार आहोत तुम्हाला युट्यूब मधून कितीच कमवतो आम्ही एका वर्षापूर्वी एक व्हिडिओ घेतला होता युट्यूब मधून आमची खरी कमाई किती झाली होती आणि आम्ही त्या पैशातून आम्ही काय काय केलं हे आम्ही एका वर्षापूर्वी सांगितलं होतं. पण आता काय व्हायला माहिती आहे का, युट्यूबवर बरेच नवीन सबस्क्रायबर आपल्याला जुळत आहेत. त्यांना काही गोष्ट माहीत नाही. तर भरपूर जण आता कसं खूप दिवसानंतर आम्ही व्हिडिओ टाकायला चालू केले ना, तर भरपूर जण अशी कमेंट्स करून आम्हाला विचारताय. पण आज तुम्हाला आम्ही सांगणार आहोत खरं युट्यूब मध्ये काय आहे आणि काय नाही. तर खरा फायदा आहे का नाही फायदा, युट्यूब मधून सांगणार आहोत. खरंच फायदा आहे. मी अजून पण सांगतो बरं का, कारण की 2022 पासून आम्ही युट्यूब चालू केलं होतं. आम्ही युट्यूबच्या जीवावर खोटं सांगत खूप 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 साऱ्या गोष्टी केल्यात मित्रांनो, आणि हे सगळ्यांना खोटं वाटतंय. आम्ही त्याच्यामध्ये सगळं काही केलंय असं म्हणलं तरी चालतंय. यूट्यूबमध्ये भरपूर सारं केलंय आणि बऱ्याच जणाला आमच्या गावामध्ये बऱ्याच जणाला माहिती आहे आणि बाहेरच्यांना माहिती नाही. त्यामुळे आम्ही यूट्यूबचा व्हिडिओ घेऊन सांगणार आहोत तुम्हाला. नाही काय होतं, ही गोष्ट सांगितली ना पुढच्या व्यक्तीला पण प्रोत्साहन भेटतं बरं का थोडंफार. पहिल्यांदा सुरुवातीला कसं होतं माहिती आहे का, ह्याच्यामध्ये रिस्पॉन्स भेटत नाही. त्यानंतर ना हळूहळू आपली प्रगती होती. आपलं यूट्यूबचं चॅनल चांगलं चालतं, आपल्याला व्ह्यूज चांगले येतात, आपले म्हणजे आपल्याला पेमेंट पण भरपूर येतं. तर आणि तुम्हाला ज्यावेळेस आपण नवीन बनवायला जातो ना, त्यावेळेस लोक खरंच खूप नाव ठेवतात. पण जे कुणी नाव ठेवत असेल ना, खरं सांगतो, एका कानाने ऐकायचं दुसऱ्या कानाने सोडून द्यायचं, हे कधी पण लक्षात ठेवा. एक सांगते, ह्याच्या आधी पहिल्यांदा आम्ही सुरुवात केली ना, त्या टायमाला आम्ही मी रडले होते. यूट्यूब चॅनल चालू केल्यानंतर ना इतके रडत होते ना, दररोज व्हिडिओ घ्यायचे हसत हसत. त्यानंतर कुणीतरी टॉर्चर करणार, म्हणजे आमच्या ह्याच्यातले समाजामधले किंवा शेजारचे ते असे बरेच जण आम्हाला टॉर्चर करायचे. ही गोष्ट खरी आहे, कारण की हिला मी खूप वेळेस बघितलं होतं असं मनाला खाताना. खूप म्हणजे खूप तिला वाईट वाटायचं, तिचा चेहरा असा बारीक व्हायचा मित्रांनो. त्यावेळेस वेगळं वाटायचं, पण त्यावेळेस मी तिला खरं सांगायचं, समजून सांगायचं, अनुष्का तू हे करू शकते, तू हे करू शकते, तू कर, फक्त हिंमत हरू नको. आता मला काहीच फरक पडत नाही. आता मला कोणी काही जरी म्हणलं तरी काय प्रॉब्लेम नाही, कारण की मला यूट्यूबवरूनच पैसा येते. मला नाव ठेवणाऱ्यांकडनं पैसा येत नाहीये. त्यामुळं मी बिनधास्त व्हिडिओ घेते आणि शूट करते आणि मी प्रत्येक कामामध्ये मेहनत करते. मला आणि यूट्यूबच नाही मित्रांनो, यूट्यूब सोबत फेसबुक मधून पण खूप सारे पैसे मिळतात. फक्त करणारा हवा, कुणीतरी मन लावून केलं पाहिजे ह्या गोष्टी, तरच पैसा मिळतो. आणि एकट्याने करून होत नाही, दोघं सोबत असले ना भरपूर काही होते. आम्ही दोघं सोबत होते. मी थोडे नाराज व्हायचे पहिली वेळेस, यूट्यूबला व्हिडिओ बनवायचे त्या टायमाला, बरेच जण नाव ठेवायचे त्यामुळं. पण मला ह्यांनी सपोर्ट केला, ह्यांनी सांगितलं ह्याच्यामध्ये तर आपलं सगळे. आणि खरं सांगते, आम्ही आता तुम्ही बरेच जण आमचे व्हिडिओ पाहतात बऱ्याच दिवसापासून, तर तुम्ही पाहू शकतात आमची पहिली परिस्थिती काय होती आणि आताची परिस्थिती काय, आम्ही कुठल्या कुठे येतं. ही गोष्ट आम्ही तुम्हाला खूप वेळेस रिव्हील केलेली आहे. सगळ्यांना माहिती आहे अगोदरची परिस्थिती कशी होती, घर कसं होतं, आम्ही राहत कसे होत्या, सगळ्या गोष्टी सगळ्यांना माहिती आहे. आणि आमची पहिली खरी लक्ष्मी म्हणलं तर यूट्यूबच आहे. बरोबर, यूट्यूबच्या जीवावर खरंच खूप काही केलेलं आहे. कारण की आता हे कसं, हा क्वेश्चन भरपूर जण विचारताय, म्हणून म्हटलं चला हा क्वेश्चन एकदा सांगावंच आपण सगळ्यांना. कारण काय होतं माहिती का, सांगितल्याशिवाय पण नवीन लोकांना समजत नाही आहे ही गोष्ट. आणि काही काही लोकांना वाटतं यूट्यूब म्हणजे हा एक टाइमपासच आहे. ह्याच्यामध्ये 2-3 प्रकारचे म्हणजे बरेच लोक आहेत. काही जण यूट्यूब चॅनल चालू करायला लागलात, त्यांना सपोर्ट देण्यासाठी आम्ही सांगतो. तो बरेच जण विचारते ताई कसं यूट्यूबवर पेमेंट वगैरे भेटतं का नाही, का उगाच असा टाइमपास म्हणून करतो. आणि दुसऱ्याकडनं लोक विचारतात की तुम्हाला काही कामधंदा नाही का, तुम्ही काम सोडून यूट्यूबवरच झटत बसतात, मोबाईल व्हिडिओ वगैरे काढतात, कामं करा. आम्ही सगळं कामं करूनच यूट्यूबला पण थोडासा आमच्या मागं खूप सारे काम आहेत, त्यामुळे आम्ही यूट्यूब सोडलं होतं. हे लक्षात ठेवा तुम्ही बरं का अगोदर. याच कारणामुळे खरं तर आम्ही यूट्यूब बंद केलं होतं. कारण काय झालं होतं माहिती आहे का, त्यावेळेस थोडे व्ह्यूज थोडे डाऊन झाले होते. मग कसं असं थोडी गोष्ट कुठं काही कमी पडलं ना, तर माणसाच्या मनात वेगळे विचार येतात. त्यामुळे म्हटलं चला यूट्यूबचा काय भरोसा आहे, म्हटलं आपण एखादा बिझनेस स्टार्ट करावा, म्हटलं त्याच्यातून काहीतरी 10-5 रुपये आपल्याला मिळतील असं वाटत होतं. म्हणून आम्ही हा बिझनेस चालू केला. आणि विशेष म्हणजे खरं सांगतो, शपथ खरं सांगतो, बिझनेस पण खूप छान प्रकारे सेट झाला आहे बरं का. खूप म्हणजे खूप छान प्रकारे सेट झाला आहे, ते पण सोशल मीडियामुळेच. आणि बिझनेसमध्ये आम्ही गुंतल्यामुळं आमचे 1-1.5 वर्ष कंप्लीट गेलं, त्याच्यामध्येच आम्ही लक्ष दिलं आणि मस्तपैकी बिझनेस करून ठेवला. मागं काहीतरी स्वतःचं यूट्यूब किंवा हे दोन्हीपैकी एक काहीतरी ऑप्शन आपल्यापाशी पाहिजे, कुठून तरी पैसा कमवता आला पाहिजे. त्यामुळे आम्ही बिझनेस केला स्वतःचा आणि चालू आहे आमचा बिझनेस. आता सुद्धा आम्ही चालू आहे, बिझनेस मध्ये राहतो. बिझनेस सेट केल्यामुळे खूप म्हणजे आता त्रास कमी झाला
झाला म्हणायचं. आणि आता काय होलं माहिती आहे का, कुठं आता बिझनेस असल्यामुळे भरपूर जण शॉपवर येतात, मग सगळेजण बोलतात दादा तुम्ही यूट्यूबला व्हिडिओ बनवतो त्यानं. कारण काय होलं माहिती आहे का, गावातले लोक पण येतात, जे व्हिडिओ बघून ऑल आमच्या जिल्ह्यामधले जे लोक असतील का जवळजवळचे सगळेजण आमच्या शॉपवर येतात. पण मग अशी एक आल्यानंतर आश्चर्याची गोष्ट आहे की आम्हाला जे पहिले आमचे व्हिडिओ बघणारे लोक होते का, ते आम्हाला दीड वर्षात 1.5-2 वर्षात आम्ही व्हिडिओ बंद केले तरी पण आमचे चेहरे त्यांच्या लक्षात आहेत. आणि त्यांना असं वाटत होतं की आम्ही व्हिडिओ बनवा, छान वाटत होते तुमचे व्हिडिओ, म्हणले व्हिडिओ मस्त होते, तुम्ही व्हिडिओ बनवत जावा म्हणले. त्यामुळं थोडा का होईना टाईम देत जा. तर सगळ्यांसाठी आम्ही थोडासा टाईम देणार आहोत आणि आमचे व्हिडिओ कंटिन्यू चालू आहेत. फक्त तुमचा सपोर्ट राहू द्या. तुम्ही पहिला कसा आम्हाला सपोर्ट करत बरोबर होता तसाच सपोर्ट आता पण करा. आणि विशेष म्हणजे आता त्याच कारणामुळं परत त्याच जोशानं आम्ही व्हिडिओ चालू करतो यूट्यूबला. आणि खरंच थँक्यू सो मच. एवढंच सांगायचं आहे, यूट्यूबमधून खरंच पैसा मिळतो, नाही असं नाही. यूट्यूबच्या जीवावर खूप काही केलेलं आहे आम्ही, खूप काही केलेलं आहे. यूट्यूबची महिन्याची इन्कम जर म्हणायला गेलो ना, खोटं नाही सांगत, त्यावेळेची सांगतो बरं का, त्यावेळेची, आताची नाही सांगत, त्यावेळेची सांगतो. प्रत्येक महिन्याला कमीत कमी एक आयफोन इझी घेऊ शकत होतो, फक्त यूट्यूबच्या जीवावर बरं का. बाकी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म तर वेगळेच, बाकी मग फेसबुक असेल, इंस्टाग्राम असेल, ह्या सगळ्या गोष्टी वेगळ्या. फक्त यूट्यूबचं सांगतोय, एका महिन्याला एक आयफोन 100% आम्ही यूट्यूबच्या पेमेंटमधून खरेदी करू शकत होतो. आणि आता पण तसाच सपोर्ट आहे, खूप छान आहे. आता नवीन व्हिडिओ स्टार्ट केलेत आम्ही, चालू केलेत. सुरुवातीला वेगळं वाटतंय, पण तुमचा सपोर्ट असला आणि ना कसं एकदम भारी असतं, वाटतं. डाऊनफॉल हा कंटिन्यू नसतो बरं का. डाऊनफॉल आज असेल तर उद्या आपली ग्रोथ होतच असते, हे कधी पण आपण लक्षात ठेवायला पाहिजे. आणि खरं सांगतो, इथून मागं जो सपोर्ट केला होता ना तुम्ही मित्रांनो, इथून पुढे पण तोच सपोर्ट आम्हाला तुमचा पाहिजे. एकदम भारी वाटतंय, कारण की आम्हाला पण उत्साह होतोय कसं. आणि विशेष म्हणजे काय माहिती आहे का, यूट्यूब चालू करण्याचं एक महत्त्वाचं कारण सांगतो बरं का. जसं यूट्यूब चालू केलं ना, अनुष्का आणि मी शॉप आणि घर ह्या दोनच गोष्टी सध्या व्यस्त राहिलेलो. जास्त, ह्या अनुष्काला बाहेर जायला कुठं फिरतच नव्हतं. आणि यूट्यूब आता ह्या 10-12 दिवस झाला आहे ना आपण यूट्यूब चॅनल चालू केले. 10-12 दिवस झालं चालू केलंय, तर आम्ही कंटिन्यू बाहेर फिरायला जातो. खरंच भारी वाटत होतं. पहिलं पण असंच आणि फिरत हिला होतं. पहिले दिवस आठवायला आले बरं का, कारण की बाहेर फिरायला जायचं असेल ना, तर आम्ही यूट्यूबची तयारी करून जायचं अगोदर. आपल्या असा व्हिडिओ घ्यायचा, हे करायचं ते करायचं, घरूनच तयारी करायचो बरं का. सगळ्या गोष्ट घरूनच तयारी करून जायचो आम्ही. आणि बाहेर गेल्यानंतर मग तसा व्हिडिओ शूट करायचो. पण या 1.5 वर्षामध्ये कसलंच बाहेर जाणं होत नव्हतं. शॉप, घर, मुलं, लेकरं हे सांभाळण्यात ही बिझी, आणि मी इकडे शॉपमध्ये बिझी. आम्ही दोघं ह्याच्यातच परेशान झालो बघा सगळं. छान वाटतंय. तर तुम्ही सपोर्ट करा मस्तपैकी. तुम्ही सपोर्ट केला तर हिला फिरायला 100% मिळणारच आहे. आणि तुम्हाला पण सगळ्यांना व्हिडिओ मधून दाखवणार आहोत आम्ही, कुठं फिरायला जाणार आहोत. आणि छान आहे, व्हिडिओ बनवत जावा. तुम्हाला पण बनवायचे असेल तर बनवत जावा. नक्कीच यूट्यूब स्टार्ट करा. यूट्यूब खरंच खूप मोठं फ्युचर आहे यूट्यूब मध्ये, त्याच्यात खूपच. जर आपण मनापासून मेहनत केली आणि सगळ्यांचा जर सपोर्ट असला ना, आपण